हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशं मानन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो। शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या रोजच्या दैनंदिन ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। 8वा अध्याय आपला सुरू आहे। कालच्या चिंतनामध्ये 48 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार म्हणजे अधियज्ञाचा विचार माऊलींनी सांगितलेला आहे। पुन्हा अधियज्ञाच्या प्राप्तीसाठी लागणारी जी गोष्ट आहे त्याचा विचार आता सांगायला सुरुवात केलेली आहे। कालच्या 48 नंबरच्या ओळीमध्ये वैराग्याचा विचार केलेला होता आणि इंद्रियांना वश करून घेऊन त्यांना ताब्यात ठेवणं यालाच जाळणं म्हणतात। इंद्रियांनळी प्रदीप्ती म्हणजे इंद्रियाच्या अग्नीमध्ये काय आहुती टाकायची आहे? विषय द्रव्याची आहुती म्हणजे सर्व भोग जे आहेत ते इंद्रियांच्या अग्नीमध्ये म्हणजे इंद्रियांना पेटवून त्यासाठी लाकडं जी वापरायची आहेत ती वैराग्याची वापरायची आहेत। कल्पना आणि रूपक उपमा कशा देतात माऊली हे आपल्या यावरून समजेल। अगदी सोप्या भाषेत समजावं म्हणूनच त्यांनी ही काव्यमय अशी भाषा थोडीशी वापरली की वैराग्याची ही लाकडं जाळल्यानंतर वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रियानळी प्रदीप्ती मग इंद्रियांचा धोग तयार होतो, अग्नी तयार होतो आणि त्या अग्नीमध्ये आहुती द्यायची आहे ती आपल्या भोगांची द्यायची आहे। पंचविषयाचे भोग जे आहेत ते भोग त्या भोगाच्या त्यागातच खरी भगवंताची प्राप्ती आहे। भोगाची आसक्ती टाकणं यालाच त्याग म्हणतात। भोग टाकणं शक्य नसतं त्यामुळे भोगाच्या आसक्तीचा त्याग असा शब्दप्रयोग शास्त्र योजना करतं। त्यासाठी आपण भोगाच्या आसक्तीचा त्याग केला पाहिजे। हे मला हवंच ह्या गोष्टीचा त्याग असायला पाहिजे। हे मला हवंच, हे मला नकोच या दोन्ही गोष्टीतून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा प्रपंचाकडे आणि सर्व भोगाकडे उदासीन वृत्तीनं पाहायला सुरुवात करतो। ही उदासीनता प्रपंचाबद्दलची आपल्याकडे जर यायला लागली तर निश्चितच आपण अधियज्ञाला जाणून घेण्याच्या पात्रतेचे होतो असं माऊलींना सांगायचं आहे। आणि त्यामुळे ते बोलताना म्हणतात पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती। या अधियज्ञामध्ये जो ज्ञानाग्नी यज्ञ चालू आहे त्या यज्ञामध्ये ज्ञानयज्ञामध्ये पहिलं जर कोणतं इंधन टाकायचं असेल, प्रथम जे काय टाकायचं असेल ते वैराग्यरूपी लाकडाच्या भरपूर इंधन वापरून या इंद्रियरूपी अग्नीमध्ये पंचविषयाची इंद्रियानळी प्रदीप्ती विषय द्रव्यांची आहुती देऊन या प्रथम शब्द वापरला। पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती म्हणून वैराग्याला फार मोठं स्थान आहे म्हणून लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। विरक्ती वाचुनी काही ज्ञानाशी तगणेच नाही असं चिंतन आपण केलेलं होतं। आणि विरक्ती शब्दाचा अर्थ आहे अंतःकरणाचं वैराग्य। वरवरचं वैराग्य सगळ्यांना बऱ्यापैकी लोकांना दाखवता येतं। थोडंसं सत्संगामध्ये आपण आलो की दंभ म्हणून वरवरचं वैराग्य येऊ शकतं पहिल्यांदा आणि ते गरजेचं पण आहे। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही वरचं का असना वैराग्य येणं फार गरजेचं आहे। नसे तरी मनी नसे वाचे तरी वसो। तुकाराम महाराज म्हणतात नसो तरी मनी नसो परी वाचे तरी वसो। मनात नसले तर नसू दे पण वाचेत तरी घ्यायला पाहिजे। म्हणून सुरुवातीचं वैराग्य दिखाऊ वैराग्य ज्याला म्हटलेलं आहे ते सुरुवातीचं येऊ दे पण खरं वैराग्य जे आहे ते अंतःकरणाचं असायला पाहिजे। भोगासक्ती जी त्याग आहे तो अंतःकरणातून घडला पाहिजे। मग आपण काय खातो वापरतो काय याच्याशी संबंध नंतर राहत नाही मग, कारण मुळापासूनच अंतःकरणापासूनच ती ओढ संपलेली असते। मग असतात त्या नुसत्या फॉर्मॅलिटीज असतात
जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी, व्यवहार सांभाळण्यासाठी केलेल्या फॉर्मॅलिटीज असतात असं माऊलींना सांगायचं आहे. त्यामुळे पहिलं काय असेल तर वैराग्य, हे इंद्रियांना वश करून त्यामध्ये या विषयद्रव्याच्या पंचविषयाच्या आहुत्या टाकल्याशिवाय, म्हणजे पंचविषयाचे भोग हळूहळू भोगातून निघता चित्त मज माझी निघता हळूहळू पंडसुता मीची होईल. माऊली 12व्या अध्यायामध्ये म्हणतात या भोगातून निघितल्याशिवाय, म्हणून प्रपंचाचा भोग जो आहे म्हणजे प्रपंचाच्या विषयामध्ये जी आहे ती विरक्ती आली पाहिजे. संसार या समजता जाणी जे अनित्यता मग वैराग्य दवडता पाठी लागे. त्यातले दोष दिसायला लागतात विषयातले, त्याशिवाय वैरागी घेत नाही. म्हणून पहिल्यांदा तिटकारा तर त्याच्याबद्दल आला पाहिजे, त्याचा वीट आला पाहिजे, त्याच्याबद्दलचा वैतागही. आता वैताग हा अगदी कुठल्या तरी वैफल्यग्रस्तातून येत असतो. त्यामुळे वैफल्य, वैताग, वीट ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरुवातीच्या आहे, पण उपरती म्हणून शेवटी जी आहे ती उपरती झालीच पाहिजे ना. आणि जेव्हा उपरती होईल, आणि ती कशी वरवरची नाही, म्हणून सुरुवातीलाच आपण बघितलं वर पद्धतीनं दाखवणं, सगळ्यांना बोलण्यात घेणं, प्रवचन करणं, या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. पण अंतःकरणाचं वैराग्य जे आहे, चित्त मज माझी निघता शब्द वापरलाय माऊलीने. भोगा आतुनी निघता चित्त, चित्त निघायला पाहिजे भोगातून, शरीर नव्हे, डोळे नव्हे, कान नव्हे. तिथं अमुक प्रकारचे लोक आहेत आणि ते दुर्जन आहेत म्हणून मी त्यांची संगत टाळली. पण दुर्जनात बसून सुद्धा दुर्जनांचा व्यवहार जो आहे, जो त्याला मनापासून टाळता येतो, ती खरी विरक्ती आहे. एखादा तिथं पदार्थ आहे आणि तो मला नको आहे कारण त्याच्याबद्दलचं मला वैराग्य आहे, कारण वैराग्य आहे हा पदार्थ खाला तर माझं वैराग्य बिघडून जाईल असं वाटेल. पण कधी कधी पदार्थ खाऊन सुद्धा त्याबद्दलची विरक्ती असू शकते. हा जर मुद्दा लक्षात घेतला तर अंतःकरणाचं वैराग्य, चित्ताचं वैराग्य जे आहे ते श्रेष्ठ दर्जाचं आहे, असं 48 नंबरच्या ओवीमधून माऊलींनी सांगितलेलं आहे. आता त्याच आदियज्ञाच्या स्वरूपासाठी आणि प्राप्तीसाठी पुढं असणारे काही गोष्टी पुढे सांगतात. आता वज्रासनाचं वर्णन केलंय. मग वज्रासन तेची उर्वी, उर्वी म्हणजे भूमी, जमीन, शोधुनी आधार मुद्रा बरवी, आधार मुद्रा म्हणजे आसन घालायचं, वेदिका रचे मांडवी शरीराच्या. ती वेदिका आहे म्हणजे त्याचं ते सगळं अनुष्ठान करून ठेवायचं. वेदिका रची मांडवी, कुठल्या मांडवामध्ये बसायचं? हे शरीराच्या मांडवामध्ये. किती सुंदर वर्णन माऊली करतात बघा, की वज्रासन हीच भूमी आहे आणि त्यामध्ये पद्मासनात किंवा वज्रासनात बसून त्याला आधार मुद्रा म्हणतात. मागच्या 6व्या अध्यायामध्ये आपण थोडं बहुत त्याच्याबद्दलचा विचार केला. आपल्याला त्याचे फारसं योगी क्रियेबद्दलचं आपण फार चिंतन केलेलं नाही, कारण आपल्याला त्या योगी क्रियांचा फारसा उपयोग आपल्याला होत नाही. त्याला ज्या लागणारी शरीराची जी बैठक आहे ती बैठक व्यवस्थित असावी लागते. खाणं पिणं पाहणं बोलणं सांभाळावं लागतं. त्याचवेळी योगाच्या क्रिया पूर्ण होत असतात, प्राणायामाच्या क्रिया पूर्ण होत असतात. इथं माऊली मात्र म्हणतात या देहरूपी मंडपामध्ये आसन घालून बसावं, वज्रासन घालावं, पद्मासन घालावं, आधार मुद्रा लावावे. आधार मुद्रा म्हणजे आधार द्यायचा शरीराला, म्हणजे शरीर डोलू नये इकडं तिकडं, आणि त्यासाठी आधार मुद्रा त्याला शब्द वापरलाय. आणि समोर काय केलेलं आहे? वेदिका. वेदिका म्हणजे एखाद्या दैवताची स्थापना करायची आणि त्याला आहेत शरीराचा मंडप आहे, आणि या शरीराच्या मंडपाला विचार केला तर लक्षात येईल 5 खांब आहेत. कुठले 5 खांब आहेत? पंचमहाभूताचे 5 खांब आहेत. आकाश, वायू, आकाश, पृथ्वी, तेज या सगळ्याचे 5 खांब लावून हे शरीररूपी मंडप तयार केलेला आहे. त्या मंडपामध्ये दैवताची स्थापना केलेली आहे, आधार मुद्रा लावलेली आहे. अशी आधार मुद्रा लावावी. पण केव्हा लावावी? जेव्हा वैराग्याच्या लाकडाच्या द्वारे हे सगळे भोग जळून जातील ना, त्यावेळी बरोबर आधार मुद्रा लागत असते. थोडीशी कठीण प्रक्रिया आहे, योगाची आहे, पण वरवरच्या गोष्टी का असताना आपण जर समजावून घेतल्या तर या ठिकाणी वैरागी घालवून बसणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून माऊलीने मंडप सांगितलेला आहे की या शरीराच्या मंडपातच सगळी कार्य होत असतात. हे जे जीवाशिवाचं लग्न सुद्धा लागतं हे शरीररूपी मंडपामध्येच लागत असतं. फार महत्त्वाची गोष्ट संत आपल्याला सांगून ठेवतात, कारण हे एक प्रकारचं लग्नच असतं. लग्न म्हणजे 2 जीवांशी असणारी एकरूपता.
दोन जीव जेव्हा एकरूप होतात तेव्हा त्याला लग्न म्हटलेलं जातं. आता हे लग्न जे होते ना जीवाशिवाचं, त्या शरीररूपी मंडपामध्येच होत असतं. आणि म्हणून त्याचा विचार लक्षात ठेवायसाठी माऊली बोलतात, मग वज्रासन तेची उर्वी शोधुनी आधार मुद्रा बरवी वेदिका रचे मांडवी शरीराच्या. अशी आधार मुद्रा, शरीर तुलून धरल्यामुळं आधार त्याला खाली द्यायचा असतो. ही सगळी वर्णन आपण 6व्या अध्यायामध्ये बघितलेली आहेत. उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवणे, डावा पाय उजव्या मांडीवर ठेवणे आणि त्यानुसार बरोबर शरीर तोलून धरणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या योगाच्या प्रक्रिया, त्याला आधार मुद्रा म्हणलेला आहे. आणि ही वेदी उत्तम प्रकारे बांधली जाते. तेथे संयम अग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याचिनी पवाडे पूजित ती उदंडे युक्ती घोषे. नंतर या ठिकाणी संयम अग्नीची कुंडे म्हणजे ह्या यज्ञाचा कुंड जो आहे तो म्हणजे संयमाचा कुंड आहे. ज्यामध्ये त्या आहुत्या टाकल्या जातात, जो कुंड तयार केला जातो तो कसला आहे माऊली म्हणतात? संयम. म्हणजे संयम असेल तरच त्यामध्ये त्या आहुत्या टाकता येतात. संयम म्हणजे इंद्रियांची अंतर्मुखता असा त्याचा अर्थ आहे. इंद्रिय अंतर्मुख झाली पाहिजेत. आत्ता विचार केला तर माझी इंद्रिय बहिर्मुख आहे. बहिर्मुख म्हणजे कुठं आहेत? बाहेरचं सगळं पकडून आणत असतात आणि आत पाठवत असतात. बाहेरचे सगळे गोळा करतात आणि ते मेसेज आतमध्ये पाठवत असतात आणि त्यानुसार माझ्या आतमध्ये जे अंतःकरणामध्ये होणारे बदल ते आपोआप सुरू होतात. एखादा शत्रू येताना समोरनं पाहिला की लगेच तो डोळा काही सांगत नाही, ते डोळ्या पाठीमागला असणारा जी विचार करतो, हा तुझा शत्रू आलाय बघ, हा मग या शत्रूनं केव्हा केव्हा त्रास दिला होता याचा विचार सुरू होतो बघा. म्हणजे बाहेर असणारं सगळं जे आहे ते पकडतं आणि आत येऊन येतं, कारण शरीराची ही सगळी इंद्रिय जी आहेत ती बहिर्मुख आहेत. म्हणून या इंद्रियांना अंतर्मुख करणं म्हणजे संयम ठेवणं. संयम म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रमाणित असणं, परिमित असणं. परिमित, संयमी हा संयम शब्द फार महत्त्वाचा आहे. नुसता शब्द महत्त्वाचा नाही, त्याचं अनुष्ठान जे आहे संयमाचं, प्रत्येक ठिकाणी संयम आहे हा विवेकातून येतो बरं काय. पण इथं म्हणलेलं आहे संयम हा म्हणजे इंद्रियांची अंतर्मुखता झाली पाहिजे. आणि इथं युक्ती शब्द वापरलेला आहे. इंद्रियाची निपवाडे पूजित ती उदंडे युक्ती घोषे. इथे शब्द युक्ती म्हणजे मर्यादित स्वरूपात. युक्त योगी मागच्या शब्द गेला बघा. युक्त योगी म्हणजे संयमी. तर या ठिकाणी इंद्रिया द्रव्याचिनी पवाडे म्हणजे या ठिकाणी वर्णन केलंय की मंत्रघोष करायचा आणि ह्या आहार विहार कर्मचेष्टा यांची जी प्रमाणितपणा जो आहे तो सांभाळायला लागतो. ज्याला संयम सांभाळता आला त्याच्यासाठी विवेक लांब राहत नाही. मग संयम शब्दाचा अर्थ आहे विवेक, थोडासा विचाराचा संयम आहे. आणि संयम हा इंद्रियांचा असतो. थोडासा विचार, थोडासा बदल केला तर अर्थ वेगळा होईल बघा त्याचा. तर विवेक जो असतो ना तो विचारानं संयम केलेला असतो. विचारानं म्हणजे हे अनात्मा आहे आणि हे आत्मा आहे, हे सार आहे, हे असार आहे असं त्याच्या लक्षात असतं विचारानं. आणि तो म्हणतो हे घ्यायचं नाही म्हणजे तिथं संयम केला. पण बरेच वेळा साधा रोजच्या जीवनातला व्यवहारातला सुद्धा संयम आहे. ही गोष्ट वाईट आहे ही आपण करता कामा नये. ही गोष्ट, ही जागा चांगली नाही त्या ठिकाणी जाता कामा नये. हा पदार्थ चुकीचा आहे हा खाता कामा नये. या प्रत्येक गोष्टीमध्ये इंद्रियांना आवरून ठेवणं यालाही संयम म्हणतात. आणि असं संयमाचं कुंड तयार जर झालं तर निश्चितपणाने हा विवेक सुद्धा जागृत होईल. त्यामुळं आहार विहार त्याला युक्तिघोष शब्द वापरलेला आहे. किंवा कर्मचेष्टा. कर्मचेष्टा म्हणजे आपल्या क्रिया, म्हणजे नको त्यावेळी नको त्या गोष्टी हालचाली करणं, नको ते ऐकणं, नको ते बोलणं, या सगळ्या गोष्टी कर्मचेष्टेमध्ये येतात. याला परिमित करता आलं पाहिजे. परिमित म्हणजे मर्यादित करता आला पाहिजे. हळूहळू आपण प्रत्येक याच्यावरती संयम करता आला पाहिजे. त्यामध्ये भोजन आलं, झोप आलं, ह्या सगळ्या क्रिया ज्यांना संयमित करता आल्या ना, म्हणून संयम हा सर्वश्रेष्ठ गोष्ट व्यवहारामध्ये आहे तशी परमार्थामध्ये सुद्धा आहे. म्हणून वरती वर्णन जे केलं की जो आधार मुद्रा लावलेली आहे आणि या ठिकाणी इंद्रिय द्रव्य परमपूज्य खंडारकर महाराजांनी मोठा विस्तृत असा अर्थ दिलेला आहे.
आपण तो ज्ञानेश्वरीमध्ये पाहून घेतला तरी चालेल. 50 नंबरच्या ओळीमध्ये विस्तृत अर्थ दिलेला आहे, पण एवढा अर्थ आपल्यासाठी खूप चांगला अर्थ विस्तृत दिलेला आहे, पण आपल्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढ्याचाच आपण विचार करतो. की इथं कुंडे जी वापरलेले आहेत काय वर्णन करतात बघा. धारणा ध्यान समाधी रूपी अहवर्णीय दक्षिणाग्नी आणि गार्हपत्य असे 3 अग्नीचे आदान ज्याच्यात केले असतात अशी कुंडे बनवून त्या कुंडाची ओढियाना बंद, जालंधर बंद, मूळ बंद या युक्तित्रयाच्या मंत्रघोषाने किंवा आहार विहाराची युक्ती, कर्मचेष्टेची युक्ती, स्वप्नावबोधाची युक्ती, युक्ती म्हणजे परिमितपणा, या युक्तित्रयाच्या मंत्रघोषाने इंद्ररूपी द्रव्यांच्या पुष्कळ विस्ताराने पूजा केली जाते. फार डिटेलमध्ये अर्थ दिलेला आहे. आपल्याला आदियज्ञ आपण जाणून घ्यायला लागलोय, भगवंताला आपल्याला जाणायचं आहे, त्यासाठी संयमाची गरज आहे. त्यासाठी परिमित व्यवहार असला पाहिजे. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपिता काय निद्रेशी जिंकावे, भोजन करावे परिमित. तुकोबांचा अभंग फार सुंदर आहे. साधकाची दशा उदास असावी, या अभंगामध्ये ते बोलतात भोजन करावे परिमित. आणि हे परिमित म्हणजे आहार ज्या सगळे जे आहेत, विहार जे आहेत, या सगळ्या गोष्टी सांभाळता आल्या पाहिजेत. मग मन प्राण संयम्यू. आता दुसरा इंद्रियांचा संयम झाला, आता अंतकरणाचा संयम. मन प्राण संयमू हाची हवन संपदेचा संभ्रमो, येणे संतोष विजे निर्धमू ज्ञाना नळू. आता यामध्ये ज्ञानरूपी अग्नीमध्ये तो ज्ञानाग्नी तृप्त करण्यासाठी मन प्राण यांचा संयम केला पाहिजे. मन हे वायुतत्वाचं आहे, त्यामुळं प्राणायाम करावेच लागतात. प्राणायाम म्हणजे वायूचाच आयाम करतोय आपण, प्राणाचा आयाम करतो, त्याला प्राणायाम म्हणतात. हे मन हे वायुतत्वाचं आहे, भडकडतं, त्यामुळे प्राणायामामुळं ते शांत आणि स्थिर होतं. म्हणून शांत पद्धतीनं प्राणायामाचे विविध प्रकार आहेत. ज्ञानी माणसांच्याकडून आपण समजावून घ्यावेत. थोडंसं ध्यानाच्या पूर्वी जर प्राणायाम केला तर ध्यानाला, किंवा नामापूर्वी जर प्राणायाम झाला तर नामाला त्याचा खूप उपयोग होतो. आपण जर व्यवस्थित आसन घालून जर बसलो आणि 5 मिनिटाचा प्राणायाम कोणता जरी केला तर तो नाम घेण्यासाठी, आपलं मन स्थिर करण्यासाठी उपयोगी पडतो. कारण जर प्राण स्थिर झाला ना तरच मन स्थिर होतं. कारण प्राणशक्ती जी आहे, मन त्या प्राणशक्तीच्या जोरावरतीच कार्य करत असतं. जे फिरतं, इकडं तिकडं धावतं, ते मन धावायसाठी पाय कुणाचं वापरतं? प्राणांचं. पंचप्राणांच्या द्वारे हे मन धावत असतं. म्हणून प्राणांचा संयम झाला पाहिजे. म्हणजे मनाला प्राणायामानं संयमित केलं पाहिजे. म्हणजे हवनरूपी समारंभ संपन्न होतो. माऊली म्हणतात हवन संपदेचा संभ्रम. संभ्रम म्हणजे तो कार्यक्रम असा संपन्न होतो. आणि पुढे म्हणतात येणे संतोष विजे निर्धमो ज्ञानानळू. त्यामुळे धूर नसलेला हा ज्ञानाग्नी शांत होतो. निर्धुमू, निर्धुम म्हणजे धूम, धूम म्हणजे याचा अर्थ धूर. तर धूर नसलेला असा अग्नी. इतर अग्नीमध्ये धूर असतात. मग द्रव्ययज्ञ करा, तपोयज्ञ करा, का आणखीन कुठले कुठले यज्ञ आपण जे बघितले, हे सगळ्या यज्ञामध्ये धूर निघण्याची शक्यता असते. पण ज्ञानाग्नीमध्ये धूर निघत नाही. तर तो कसा आहे? तो ज्ञानाग्नी धूर नसलेलाच ज्ञानाने तृप्त केला जातो असं माऊली म्हणतात. संतोष जे म्हणजे तृप्त केला जातो. म्हणजे ही संकल्प शक्ती जी आहे आणि प्राणशक्ती जी आहे ती स्थिर होते. खरी गोष्ट तीच आहे. प्राणशक्ती ज्यावेळी स्थिर होते ना त्यावेळीच आपल्याला ध्यान लागतं किंवा समाधी लागत असते. कारण मन त्यावेळी शांत झालेलं असतं. रजोगुणाचं जे कार्य चालतं ते मन आणि प्राणांच्या क्रियेवरतीच चालत असतं. मन आणि प्राण एकत्र आले की त्यांचं धावणं सुरू होतं. त्यालाच रजोगुण म्हणतात. रजोगुणाला हे खावं, ते खावं, इकडं जावं, तिकडं जावं, इथं बसावं, तिथं बसावं, ते बोलावं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या सुचतात ना त्या रजोगुणामुळे सुचतात. त्यासाठी काय करायला पाहिजे? मनाला प्राणायामाच्या द्वारे संयम करता आला पाहिजे. म्हणजे संकल्प शक्ती आणि प्राणशक्ती जी आहे ती स्थिर होते. या हवन द्रव्यामध्ये
धूर नसलेला अग्नी आहे तो. म्हणजे या हवन द्रवामध्ये लाकडं कसली घालायला पाहिजेत? ओली असली तर धूर निर्माण होणार, ओली लाकडं असतील तर धूर निर्माण होईल. त्यामुळे या इंद्रिय आणि मन संयमात न्यूनता असेल. इंद्रियाचा संयम जर व्यवस्थित झाला नसेल, मनाचा संयम जर व्यवस्थित झाला नसेल, तर विकारयुक्त मन होऊन ते आधी यज्ञाला जाणू शकणार नाही. म्हणजे धूर निघेल. असा धूर नसलेला अग्नी कोणता असेल तर तो मन आणि इंद्रियांना संयमित करून तो पेटवलेला अग्नी जो आहे तोच फक्त धूर नसलेला असू शकतो. जर यज्ञामध्ये आसक्ती असेल तर तो ज्ञानाग्नी पूर्णत्वाला जात नाही. तो तृप्त कसा होईल सांगा? ज्ञान कसं मिळेल? आधी यज्ञाची प्राप्ती होण्यासाठी या यज्ञामध्ये आसक्ती ठेवून चालत नाही. अगोदरचे यज्ञ आपण जे 4थ्या अध्यायामध्ये पाहिले त्या यज्ञामध्ये कुठंतरी काय असते? इच्छा असते आणि त्या इच्छेसाठी यज्ञ केले जातात. पुत्रयज्ञ, आणखीन कसले कसले यज्ञ आहेत ना, ते तपोयज्ञ, द्रव्ययज्ञ, हे सगळे भूतयज्ञ हे सगळे केले जातात ना, ते आपल्या स्वतःला काहीतरी प्राप्ती करावी यासाठी असते. पण ज्ञानाग्नी यामध्ये प्राप्ती नसते. जे प्राप्त आहे ते जाणून आदियज्ञाला जाणून घेणं असतं. म्हणून ज्ञानाग्नी हा सर्वश्रेष्ठ ज्ञानयज्ञ मानला. त्याचं कारण ते आहे, याच्या धूर येत नाही. धूर का येत नाही? तर वैराग्य तप्त असलं पाहिजे, त्याशिवाय चालत नाही. त्यासाठी तीव्र वैराग्य हे वाळलेलं सरपण असायला पाहिजे. वाळलेली लाकडे वरतीच वापरलेत बघा. वैराग्य इंधन परिपूर्ती असा जो शब्द वापरला आहे, ती वाळलेली लाकडंच म्हणजे वैराग्य असायला पाहिजे. म्हणून मग धूर निर्माण होत नाही. जर ऐहिक किंवा पारलौकिक भोगाची आशा निर्माण झाली तर मात्र धूर निर्माण होतो. आमचा धूर असाच आहे. त्यामुळे घरातले होम करो, नाहीतर आणखीन कुठेतरी आमची शांती करायला जाऊ. मी अशांत असताना शांती केली जाते. मग शांती कुणाची होते कुणाला माहिती? काय त्या भटजींची शांती होते काय माहिती नाही, पण ती शांती चालू असते. पण मी अशांतच असतो. मी जेव्हा मला शांत होईन ना, तो खरा म्हणायचा यज्ञ. दुसरा यज्ञाला अर्थ राहत नाही. म्हणून माझ्या तृप्तीसाठी, तर तृप्ती कशानं होईल? ज्ञानानंच तृप्ती होईल. भगवंताला जाणून घेतल्यामध्येच तृप्ती आहे, अन्यात तृप्ती नाही. हे सांगण्यासाठी माऊलींनी निर्धूम शब्द वापरला. निर्धूम म्हणजे त्यामध्ये धूर नसलेला अग्नी असतो तो ज्ञानाग्नी. मग त्यासाठी तीव्र वैराग्य म्हणजे वाळलेली लाकडं पाहिजेत. जरा त्यावर लाकडामध्ये जर ओलावा असेल, ओलावा कसला? आसक्तीचा, मोहाचा, भयाचा असा जर ओलावा असेल तर ती लाकडं पेटू शकत नाहीत असं माऊलींना म्हणायचं आहे. त्यामुळं हा ज्ञानाग्नी पेटवताना धूर निर्माण न होता म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक भोगाची इच्छा नसणं म्हणजे निर्धूम हा शब्द वापरलेला आहे. असा निर्धूम अग्नी त्यामध्ये प्रज्वलित होतो असं माऊलीने वर्णन केलेलं आहे. थोडंसं उपमा वापरल्यामुळे लवकर लक्षात येत नाही, पण समजून घेतलं तरी येतं. ऐशेनिही सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान ते ज्ञेयी हरपे, पाटी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. आता वेदांत सांगितला. वेदांत शास्त्राचा सिद्धांत सांगितलेला आहे बघा 52 नंबरच्या ओळीमध्ये. शेवटी ऐशेनी हे सकळ ज्ञानी समर्पे, या योग यज्ञामध्ये सगळ्याचं या ज्ञानाग्नीमध्ये समर्पण होतं. म्हणजे कुंड, मंडप, वेदी, मंत्र, तंत्र, हवीर द्रव्ये हे सर्व ज्ञानाग्नीत समर्पित होतात. आणि या योगाचं काय होतं? ज्ञान ते ज्ञेयी हरपे. परिणाम काय होतं बघा? या योगाचे पर्यवसान ब्रह्मज्ञानात होते. म्हणजे शेवटी सगळे यज्ञ जे आहेत हे निष्काम पद्धतीनं पूर्ण झाले की त्याचा शेवट ब्रह्मज्ञानामध्येच होतो. मग ते ज्ञान ज्ञेयी हरपे, पाठी ज्ञेयीची स्वरूपे निखिलो रे. मग ते ज्ञान देखील ज्ञेय ब्रह्मात हरपून जाते आणि शेवटी स्वरूपाने ज्ञेय ब्रह्मच उरतं. कारण जे जात नाही तेच माझं स्वरूप आहे. बाकी सगळ्यांचा काय करता येते? व्यावृत्ती करता येते, घालवता येतं सगळं. हळूहळू बाजूला करता येते सगळं. पण जे बाजूला करता येत नाही तेच ज्ञान असतं, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. एखादी खोली आहे,
आणि त्या खोलीमध्ये वस्तू आहेत, भरपूर भरून ठेवलेल्या वस्तू आहेत. त्या खोलीतलं एक 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 वस्तू आपण बाहेर काढली. काय फर्निचर आहे, आणखीन काय काहीतरी ठेवलेलं आहे, काहीतरी रद्दीचं सामान आहे, ते सगळं एक 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 करून टाकलं, काढून टाकलं. आता सगळं काढून झालं, पण एक गोष्ट आहे की त्यातली एक काढता येत नाही, आणि ती म्हणजे त्या खोलीतलं आकाश. त्या आकाश अवकाश पोकळी जी आहे ना, ती खोलीतली काढता येत नाही, कारण ती स्वरूपभूत पोकळी आहे. ती त्याच्याशी एकरूप झालेली आहे. म्हणजे काढता येतं ते काढून टाकावं, आणि जे काढता येत नाही राहतं शिल्लक त्याला ब्रह्म म्हणावं. हा मुद्दा इथं. ऐसेनी सकळ ज्ञानी समर्पे. सगळं समर्पण झालं, मग ज्ञान ते ज्ञेयी हरपे. म्हणजे ते ज्ञान देखील ज्ञेय असलेल्या ब्रह्मामध्ये ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता अशी त्रिपुटी शास्त्र सांगतं. अशा अनेक त्रिपुटी सांगितल्या. ध्यान काय ध्यान किंवा ध्यान करणारा, नंतर ध्यानाची प्रक्रिया, असे 3 प्रकार. तसे ह्याचे प्रकार सुद्धा की ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय. जे ज्ञान प्राप्त करायचं आहे ते ज्ञान, जो प्राप्त करणार आहे तो ज्ञाता, जे प्राप्त करायचं आहे ते ज्ञेय. तर ज्ञेय काय आहे? ब्रह्म हे ज्ञेय आहे. त्यामुळे त्याचाच विचार इथं माऊली सांगतात. या योगाचं पर्यवसान त्यामध्ये होतं, आणि ज्ञान देखील ज्ञेय ब्रह्मात हरपून जातं. त्यामुळे ज्ञान पण शिल्लक राहत नाही. मग ज्ञान कुठं जातं? त्या ब्रह्माशी एकरूप होतं. म्हणजे जो प्राप्त करायला गेलेला आहे तो प्राप्त करता करता त्याच्याशीच एकरूप होतो. देव पाहावया गेलो आणि देवची होऊनी ठेलो. देव पाहायला गेणारा जाणारा म्हणजे पाहण्याची क्रिया करणारा जो आहे तो पाहता पाहता त्याच्याशी एकरूप होतो. तसं ज्ञेयाशी तो एकरूप होतो. म्हणजे पाहणे गेले दुरी. आणखीन एक आपण बघतो नेहमी, पाहता पाहणे गेले दुरी. म्हणजे पाहण्याची क्रिया जी आहे, जोपर्यंत द्रष्टा असतो ना तोपर्यंत पाहिला जातो, पण द्रष्टाच जेव्हा त्या दृश्याशी एकरूप होतो त्यावेळी दर्शनाचा काही संबंध राहत नाही. त्यामुळे दृश्य, द्रष्टा आणि दर्शन, ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय एकरूप होऊन जातात. तो घेणारा, नाम घेणारा कुणाचं नाम घेतो? विठ्ठलाचं नाम घेतो. त्या विठ्ठलाच्या नामाशी तो नाम घेणारा आणि ज्याचं नाम घ्यायचं आहे तो विठ्ठल, अशी एकरूप झाल्यावर कसं उरल काय? ज्ञेय सुद्धा सांगा. म्हणून इथं म्हणतात काय? ते ज्ञान देखील ज्ञेय ब्रह्मात हरपून जाते. ज्ञेय म्हणजे जाणण्याची गोष्ट, ज्याच्याद्वारे जाणलं जातं ते ज्ञान, आणि जो जाणण्यासाठी खटाटोप करतो तो ज्ञाता. आता समजा जर तो ज्ञेयाशी एकरूप झाला तर शिल्लक कसं राहील? मग ज्ञान कसं शिल्लक राहील सांगा? ते ज्ञान त्या ज्ञेयाशी एकरूप होऊन जातं. म्हणजे अशा प्रकारे या ज्ञानाग्नीमध्ये सर्व काही समर्पित केल्यानंतर आत्मज्ञानाचा सुद्धा लय होतो. म्हणजे मला आत्मज्ञान झालंय ही वृत्ती सुद्धा संपुष्टात येते. मी जाणायला लागलोय असं ध्यानात जोपर्यंत वाटते ना तोपर्यंत जाणणारा आणि जे जाणायचं आहे याच्यामध्ये 2 विभागच राहतात, वेगवेगळे भेद राहतात. पण जेव्हा मी जाणण्याची गोष्ट संपून जाते त्यावेळी जाणणारा त्या जाणणाऱ्या गोष्टीशी एकरूप होऊन जातो. म्हणजे मी ध्यानामध्ये एका भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचं ध्यान करायला लागलेलं आहे. आता ध्यान करता त्याच्याशी एकरूप होत जातो आणि वृत्ती निवृत्त होते. आणि वृत्ती संपली की मध्ये कुठलाच गॅप राहत नाही. अगोदर कसं होतं बघा, मी पाहायला लागलोय आणि भगवान श्रीकृष्ण समोर आहेत अशी वृत्ती राहते. प्रभू रामचंद्रांची मूर्ती समोर आहे, मी त्यांच्याकडं डोळे झाकून का असताना पाहायला लागलोय, आणि पाहणं चालू असतं ना तोपर्यंत भेद शिल्लकच राहतो. पण जेव्हा पाहणं संपून जातं ना त्यावेळी पाहणारा जे पाहायची गोष्ट आहे असा भगवान श्रीकृष्ण किंवा प्रभू रामचंद्र आहेत यांच्याशी एकरूप राहतो, आणि मग ज्ञेयाशी एकरूप होतं असं माऊली म्हणतात. जे जाणायचं आहे त्याच्याशी ते जाणण्याची क्रिया जी आहे ती एकरूप होते, आणि आत्मज्ञानाचा सुद्धा लय होतो. म्हणजे आत्मस्वरूपात त्याचा लय होतो.
ही गोष्ट थोडीशी कळायला कठीण आहे, पण रोज नाम जर कोण घेत असतील शांतपणे बसून किंवा ध्यानाची अभ्यास करत असतील तर त्यांना ही गोष्ट लवकर पटेल. पाहता पाहणे गेले दुरी, म्हणे चोखियांची महारे. वर्णन केले सोयराबाईंचा अभंग आहे, आपण नेहमी ऐकतो, त्यातलंच ते वर्णन आहे की त्यावरून आपल्या लक्षात येतं. किंवा तुकोबा म्हणतात, देव पाहायला गेलो मंदिरामध्ये आणि मी देवरूप झालो. म्हणजे देवापेक्षा मी वेगळा राहिलो नाही. ही शेवटची साधना आहे की जी साधनात आत्मस्वरूपात लय करून देते. म्हणून ब्रह्मज्ञान जे आहे ते ज्ञेय ब्रह्म आहे. ब्रह्मज्ञानामध्ये ज्ञेय काय आहे? ज्ञेय म्हणजे जाणायची वस्तू ब्रह्म आहे आणि त्यात ते हरपून जातं आणि शेवटी केवळ ज्ञानच उरतं, बाकी काही उरत नाही. म्हणून ही अंतर्मुख झालेली इंद्रिय जी आहेत, मागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं, ज्याची संकल्पशक्ती, प्राणशक्ती, मन आणि पवन यांची व्यवस्था चांगली लावलेली आहे, त्यांनी अंतर्मुख झालेली इंद्रिय संयमित मन आणि प्राण यांच्यामध्ये शांत होतात आणि जगाचा विचार सोडून देतात. ज्यावेळी जगाचा विचार सुटतो त्यावेळी स्वरूपाचा विचार कळतो, नाहीतर कळत नाही. आपण सतत जगाचा विचार करत असतो. त्या जगामध्ये आपलं शरीर पण आहे बरं काय, त्या संबंधी शरीरासंबंधी असलेली नातीगोती पण आहेत. नाम घेताना सारखा पण त्यांचाच विचार करत असतो, पूजा करताना त्यांचा विचार करतो, अध्यात्म श्रवण करताना सुद्धा घराचाच विचार असतो. असा घराचा विचार ज्यांचा, शरीराचा विचार ज्यांचा सुटलेला आहे, त्यांनाच खऱ्या अर्थानं त्या ज्ञेयाशी एकरूप होता येतं, अन्यांना होता येणार नाही. त्यामुळे जगाचा विचार सोडून दिला की बहिर्मुखता संपते आणि त्याचा ज्ञानात लय होतो. म्हणजे आत्मज्ञानामध्ये सगळीच ज्ञान संपुष्टात होतात. याचा अर्थ आहे, अगोदर जे होतं ना ते वृत्तीज्ञानच होतं. वृत्तीज्ञान म्हणजे मनाच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे, चित्ताच्या द्वारे, अहंकाराच्या द्वारे, शरीराच्या इंद्रियांच्या द्वारे, पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे जग जाणण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाला वृत्तीज्ञान म्हणतात. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अंतःकरण यांच्याद्वारे जे जाणलं जातं ते वृत्तीज्ञान असतं. ते वृत्तीज्ञान खरं ज्ञान नसतं. त्याच वृत्तीज्ञानामुळं खऱ्या ज्ञानामध्ये अडथळा बनतो. नाम घेताना कशाचा अडथळा येतो सांगा बघू? प्रपंचाचं चिंतन चालू असतं, त्याचा अडथळा होतो. यालाच वृत्तीज्ञान म्हणतात, प्रपंचाच्या चिंतनाला. म्हणून प्रपंचाचं चिंतन आपल्याला हळूहळू कमी करता येईल. त्यासाठी वैराग्याचीच लाकडं ती त्या अग्नीमध्ये आणि त्यामध्ये भोगच सगळे अर्पण करता आले पाहिजे. त्या ठिकाणी आत्मज्ञान सुद्धा संपून जातं. म्हणजे ज्ञान म्हटलं की ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी येते, त्यामुळे ज्ञानाला ज्ञेय लागतेच. काहीतरी मी जर बघायचं झालो तर वस्तू समोर नको काय, जी वस्तू असते ना त्याला ध्येय म्हणतात. कारण मी त्याला जाणं लागलो, इथं खुर्ची आहे, टेबल आहे, त्या खुर्चीकडे मी पाहायला लागलो तर खुर्ची हे ज्ञेय झालं. आणि मी खुर्ची म्हणालो आता 4 पायाची आहे, ते ज्ञान झालं मला त्या खुर्चीचं. हे कुणाला झालं? मला म्हणजे मी ज्ञाता आहे. खुर्ची हे ज्ञेय आहे आणि त्याच्यातली होणारी क्रिया त्याला ज्ञान म्हणायचं. तसं प्रत्येक ठिकाणी त्रिपुटी असते आणि त्रिपुटीचा जोपर्यंत लय होत नाही तोपर्यंत दीप उजळला घटे. तुकोबांचा अभंगच आहे. काय त्रिपुटी? मावळली त्रिपुटी, दीप उजळला घटी. या त्रिपुटीचा जेव्हा लय होतो तेव्हाच या घटामध्ये म्हणजे या अंतःकरणामध्ये दीप उजळला घटी. कुठला? आत्मदीप जो आहे तो. म्हणून लौकिक ज्ञानामध्ये हे सर्व विषय ज्ञेय पण ते मिथ्या असतात. म्हणून विरक्तापुढे, एखाद्या विरक्त पुरुषापुढे परमात्मा ज्ञेय असतो आणि आमच्या पुढे प्रपंच ज्ञेय असतो. जग ज्ञेय आहे माझ्यासाठी. आणि साधकांसाठी काय आहे? खरा सच्चा साधक, वैराग्यवान साधक असतो, त्याला देवाला जाणायचं असतं, मला जगाला जाणायचं असतं, लोकांचा स्वभाव जाणून घ्यायचा असतो, ते असे का वागतात त्याच्यावर चिंतन करायचं असतं, त्याच्यावर पुस्तकं लिहायची असतात, लोक असे का वागतात त्याच्याबद्दल. हे सगळं बघताना देवाचा विसर मात्र बाजूला पडतो. त्यामुळं परमात्मरूपी ज्ञेयामध्ये ज्ञानाचा लय होतो. व्यवहारात बघितलं
तर ज्ञानाचा लय होत नाही. का? ज्ञान मिळवण्याची लालसा संपत नाही ना व्यवहारातली. जगाबद्दलचा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळी जग अनेकत्वानं नटलेलं आहे. किती किती म्हणून त्याचं ज्ञान करावं, त्याला तुला ज्ञान म्हणतात. हे तुला ज्ञान किती 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 म्हणून घालवण्याचा, तुला ज्ञान घालवण्याचा प्रयत्न जरी केला तर ते अज्ञान जातच नाही. ज्यावेळी मुलं अज्ञान निघून जाईल ना त्याच वेळी सगळ्याच गोष्टींचा सगळ्याच गोष्टी संपुष्टात येतात. म्हणून व्यवहारामध्ये ज्ञानाचा लय कधी होतच नाही. कारण आपल्याला प्राप्त करण्याची लालसा आहे ना ती हावरटपणा कधी संपतच नाही. त्यामुळं ज्ञान आत्म्याचं आणि ज्ञेयही आत्मा असल्याने ते ज्ञान ज्ञेय स्वरूपच होतं. तर मिळवायचं काय आहे? कशाचं ज्ञान घ्यायचं आहे? आत्म्याचं. आता ते कुणाद्वारे घ्यायचं आहे? आत्म्याद्वारे. म्हणून दोन्हीही ज्ञान आणि ज्ञेय हे आत्माच असल्यामुळं ते ज्ञान मग बाजूला कुठं राहील सांगा बघू. म्हणून माऊली म्हणतात पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे, शेवटी स्वरूपाने ज्ञान ब्रह्मच उरते, बाकी काही उरत नाही. त्यामुळे व्यवहारात ज्ञेय परमात्मा नसतो. व्यवहारातली ज्ञान अनेक आहेत. त्यामुळं कल्पिताचा बाध झाला की जे जे वरवर जे दिसत होतं अध्यस्त त्याचा बाध झाला की उरतं ते अधिष्ठान असतं. मग कल्पिताचाच बाध व्हायला पाहिजे. मी कल्पनेनं संसार तयार केला त्याचा बाध व्हायला पाहिजे. म्हणून व्यवहारामध्ये घटाचं एखादं ज्ञान करून घ्यायचं आहे. आपण मगाशी खुर्चीचं ज्ञान म्हटलं तसं घट नावाचा एक वस्तू, त्या घटाचं ज्ञान करून घेणारा जीव शिल्लक राहतो. तो घटाशी एकरूप होत नाही. मी खुर्चीचं ज्ञान करून घ्यायला लागलो तर खुर्चीशी एकरूप होता येत नाही. कारण माझात आणि खुर्चीमध्ये साम्य नाही आहे. काय सगळं वेगळेपणच आहे. ते जड आहे, मी चेतन आहे. त्यामुळे त्याच्याने माझं एकोपा होत नाही, मॅच होत नाही. म्हणून एखादा व्यवहारामध्ये घट जाणारा ज्ञान करून घेणारा जो असतो तो जीव शिल्लक राहतो. म्हणून घटाचं ज्ञान उरतं. मला घटाचं ज्ञान झालं, मला खुर्चीचं ज्ञान झालं असं कधी म्हणतो मी? ज्यावेळी दोन्हीमध्ये भिन्नता राहते, भेद राहतो तो त्यावेळीच म्हणतो मी. पण तसं ज्ञानाची जी क्रिया आहे ती या बाबतीमध्ये नसतात. तर ज्ञाता व ज्ञेय नेहमी वेगळे उरतात या घटाच्या ज्ञानामध्ये. पण ब्रह्मज्ञानामध्ये जीवपणा संपून जातो. जो जाणायला गेलेला असतो ना तो जाणायला गेलेला परत येतच नाही. तो गेलाच, परतोनी पाठमोरे ते वर्णन आहे. गेला, तू गेला, मरूनच गेला तिथं, परत पाठीमागे येत नाही बघायला. कारण एकदा ते समुद्रामध्ये नदी घुसली ना तर पाठीमागे येत नाही. आपण दृष्टांत बघितलेला आहे मागच्या वेळी बघा. एकदा समुद्रात गेली की ती नदी पाठीमागे परत येत नाही. तसं त्या ज्ञानाशी ज्ञेयाशी हा ज्ञाता जेव्हा एकरूप होतो ना त्यावेळी ज्ञान नावाची गोष्ट पण शिल्लक राहत नाही. मला ज्ञान झालं म्हणायला शिल्लक कोण आहे सांगा बघू? कोणच शिल्लक नाही. मला ज्ञान झालं म्हणायला कोणी शिल्लकच राहत नाही. शिल्लक असेल तर तो मग म्हणतो काय, मग त्याच्यामध्ये भिन्नता असणार. मग एखादा कोण जर म्हणत असेल ना मला ज्ञान झालं, मला ब्रह्मज्ञान झालं, तर त्याला झालेलं नसतं. त्याचा अर्थ तो आहे. झोपेमध्ये मी झोपलोय असं सांगणारा शिल्लक राहिला तर म्हणेल ना मी झोपलोय, गाढ झोपलोय, हा मला कोणी उठवू नका. आता गाढ झोपलेला बोलेल काय सांगा बघू? ज्यावेळी तो एकरूप होतो ना झोपेशी त्यावेळी तो झोप घेणारा शिल्लकच राहत नाही. तसा ज्ञेयाशी म्हणजे त्या ब्रह्माशी भगवंताशी एकरूप व्हायला गेलेला तो परत कसा राहील शिल्लक सांगा? कारण ज्ञान नावाची क्रिया संपून जाते. मग ज्ञान झालं म्हणायला कोण बोलणार? कोण सांगा मला ज्ञान झालं असं? कोण बोलणार? बोलायला जागाच नाही. परमपूज्य डॉक्टर काका पण एक उदाहरण सिंहाचं देतात. सिंहाची शिकार करायला गेलेला आणि बंदूक ओढताना ते सिंहानं त्याच्यावरती झेप घातली. आता तो शिकार करायला गेलेला आहे, पण नंतर त्याचं काय झालं म्हणजे कसं कसं घडलं हे? सिंह आणि तो शिकार करणारा दोघं जायचं अरण्यामध्ये. आता त्या शिकाऱ्याचं काय झालं त्याचं? तर त्याला गिळून टाकलं सिंहानं. आता गिळून टाकल्यानंतर ते सांगणारा आता कोण शिल्लक आहे? असं असं माझं झालं, तसं तसं झालं. का? तिथं कोण नव्हतेच ना, कोण सांगणार? असं आहे. अमृतानुभव सुद्धा मध्ये एक वनामध्ये झोपलेल्या व्यक्तीचं गोष्ट वर्णन केलेलं आहे. मागच्या वेळा आपण चिंतनात घेतलं होतं. अमृतानुभवमध्ये सुद्धा दृष्टांत अतिशय सुरेख आहेत माऊलींचे. त्यामध्ये म्हणतात
अगदी निर्जन स्थळामध्ये एक माणूस झोपलेला आहे आणि तो गाढ झोपलेला आहे. तर तो गाढ झोपलेला आहे, तो झोपलेला आहे असं कोण सांगेल, असं म्हणतात ते. आता कशामुळे सांगणार नाही बघा, निर्जन स्थळ असल्यामुळं तिथं माणसं कोण नाहीत, तू झोपलाय हे कोण सांगू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, तू झोपलेलाच असल्यामुळे तो कसा सांगेल की मी झोपलोय म्हणून. असा अतिशय सुंदर दृष्टांत दिलेला आहे. हे इथंच तेच आहे. काय होतं, मग ज्ञान ते ज्ञेयी हरपे, पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल रे. उरणार आहे काय, त्यासाठीच उदाहरण मगाशी घेतलं. खोलीतल्या सगळ्या वस्तू काढता येतात बाहेर, आकाश काढता येत नाही. जे उरतंय त्याला ज्ञान म्हणायचं. कसं आहे, माझ्यातलं मन बुद्धी चित्त अहंकार नाहम, वर्णन केलंय बा. मन बुद्धी चित्त अहंकार मी नाही, मी पंचमहाभूत नाही, मी पंचकोश नाही, मी पंच ज्ञानेंद्रिय नाही, मी पंच कर्मेंद्रिय नाही, सगळं मी नाही 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 नाही. सगळं झालं, आता काय उरलं, आता उरलं त्याला काय म्हणावं, काय उरलेलं नसतंय. त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात असं माऊली वर्णन करतात. त्यामुळे इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे की एखाद्या वस्तूचं ज्ञान करून घेणारी जी व्यक्ती असते ती शिल्लक राहते ज्ञान घेताना व्यवहारामध्ये, पण ब्रह्मज्ञानामध्ये त्याचा लय होतो. पण ब्रह्मज्ञानामध्ये जीवपणा संपून जातो आणि जीव संपन्ना संपतो आणि ज्ञान सुद्धा ज्ञेय रूप होते. मग उरतं केवळ ब्रह्म. मग त्याला ज्ञेय म्हणा, नाहीतर आणखीन काय म्हणा, दुसरं काहीच उरत नाही. तर ब्रह्मज्ञान होत नाही, तर ब्रह्मज्ञान होत नाही असं ज्ञान होतं. एखादा म्हणजे मला ब्रह्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं म्हटलं ना तर त्याला झालेलं नाही. मग दोन म्हणला तो, ते ब्रह्म एक आणि हा जाणणारा एक, अशा दोन गोष्टी झाल्या. मग दोन गोष्टी जोपर्यंत शिल्लक आहे, द्वैत आहे, तोपर्यंत ज्ञान शिल्लक ज्ञान होणारच नाही. कारण ते एकमेव आहे, अद्वितीय आहे. तर हा द्वैत सांभाळून कसं ज्ञान करून घेता येईल. म्हणून इथं म्हणलेलं आहे ब्रह्मज्ञान होत नाही. शास्त्र काय सांगते बा, ब्रह्मज्ञान होत नाही. तर काय होते, मग ब्रह्मज्ञान होत नाही असं ज्ञान होते. हे ब्रह्मज्ञान होत नाही तसं, असं ज्ञान त्याला होतं, ज्ञानच ब्रह्मरूप होते. हे ते वर्णन आहे. म्हणून झालेले नव्हे, तर मावळलेलं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असतं. झालेलं नव्हे, जे होते ते वृत्तीज्ञान होतंय. मावळलेलं, वृत्ती जेव्हा संपून जाते, मावळते, तेव्हाच निवृत्तीकडे वळते, म्हणजे आत्मज्ञान होतं. जरासा क्लिष्ट विषय आहे, पण जरासा समजून घेतला तर कळेल. मावळलेल्या ज्ञानाला आत्मज्ञान म्हणतात. होणाऱ्या नव्हे, झालेले नव्हे. झालेलं ज्ञान हे वृत्ती ज्ञान असतं, पण मावळलेलं ज्ञान हे आत्मज्ञान असतं. मला ज्ञान झालं असं म्हणणारा कोणी शिल्लक राहत नाही. कशाचं ज्ञान झालं असं सुद्धा कशाची वस्तू पण शिल्लक राहत नाही. मला खुर्चीचं ज्ञान झालं असं जसं आपण व्यवहारामध्ये म्हणतो, तसं तिथं वस्तू पण ज्ञेय पण शिल्लक राहत नाही. त्यामुळे ज्ञाता जो आहे तो ज्ञेयाशी एकरूप झाल्यामुळं ज्ञान झाली अशी क्रिया सुद्धा सांगता येत नाही, असं वर्णन माऊलीने जरासा वेदांताची ओवी आहे, वेदांत शास्त्रावर आधारलेली, आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.